हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा आपला ड्रेस कोड बघून तुम्हाला समजलेच असेल आणि आपला थंबनेल पण बघून तुम्हाला समजलं असेल आजचा ब्लॉग आपला कशावर असणार आहे। तर आहे आज आपला गोपालकाला म्हणजेच आपला दहीहंडीचा सण आणि खूप जय्यत तयारी झाली। सगळ्या पथकांची पण झाली असेल कारण की 3-3 महिने अगोदर सराव करत असतात। आम्ही पण 2 महिने अगोदरपासून सराव करण्यासाठी सुरुवात केली होती। तर खूप मस्त आमचा सराव झालेला आहे आणि आज आम्ही निघणार आहोत ठाण्यामध्ये दहीहंडी लावण्यासाठी। तर चला बघूया आणि पोरांची कशी प्रकारची तयारी चालू आहे ते पण तुम्हाला आता दाखवतो पुढे। तो पब्लिक इथं आमची जमायला सुरुवात झालेली आहे आणि हळूहळू आता सगळेच येतील। 9:30 झालेले आहेत आणि आम्हाला 10 वाजेपर्यंत निघायचं होतं। आमचा ऋतिक भाई पण आले आहेत मस्त तयारी करून आणि आत्ता आम्ही जातो खाली आणि इथे आमच्या गावामध्ये पहिले तर आम्ही लावू आणि नंतरला बाहेर थर लावण्यासाठी निघणार आहोत। सो आमचे प्रशिक्षक पण तुम्हाला दाखवतो, आमचे जयेश भाई। बोला, 2 शब्द बोला। पोरं अजून आलेले नाहीत, आम्हाला 9:30 वाजता निघायचं होतं। आता एक पोरं जमावायला लागलेत। इथे आम्ही 7 थर लावणार आणि निघणार। चला कपिल भाई आलेला आहे भाई। चला पटापट पटापट 7 थर कडक। तर आता इथेच आम्ही गावामध्ये आमचे 7 थर लावू आणि इथून नंतरला आम्ही बाहेर थर लावण्यासाठी जाऊ। तर त्या आमचा भाई एक्का तू वर चांगला उभा नाही राहिला ना। वडापाव जास्त खाऊ नको, आमच्यावर लोड येतं। रुपया भाई, रुपया काय बोलतो? व्यवस्थित चालू आहे। आता जायचं आपल्याला ठाण्याला। कशाला? 7 थर लावायचे। 7 थर। तर मित्रांनो आता इथे 10 वाजून गेलेले आहेत आणि आम्हाला 10 वाजता निघायचं होतं। आमचं नियोजन झालेलं पण दरवर्षाप्रमाणे यंदाही आमची ती प्रथा आहे लेट निघायची। तर अजून पण आमच्या बेस्टचे पोरं आणि बाकी सीडीचे पोरं आलेले आहेत आणि बाकीचे आता एक यायला सुरुवात झालेली आहे। तर बघू शकता इकडे जमलेत बाकीचे आपले गोविंदा आणि आमचा नितीन भाई। पुन्हा आम्ही रेकॉर्ड करणार। यावरती 7 लावायचे, आपल्याला 7 लावायचे। 7.5 थर लावणार आहे। 7.5 गणपती बाप्पा मोरया। देवी माते की जय। नमो पार्वती पते हर हर महादेव। मित्रांनो मस्तपैकी आमच्या इथे 6 थर लावून उतरवलेले आहेत। एका नाही चढवला कारण की इथे आपले हार्नेस नाही, त्याच्यामुळे आम्ही एका नाही चढवलं आणि आता आम्ही निघतोय बाहेर जाण्यासाठी। तर बघूया पहिलं ठिकाण आमचं कोणतं असणार आहे। तर तिथे जाऊन आम्ही पहिलेच कडक 7 थर लावून मस्तपैकी सुरुवात करणार आहोत आजच्या दिवसाची। तर सगळे आता आपली मंडळी जमलेले आहे आणि आता लगेच आम्ही निघणार आहोत।
बाहेर जाण्यासाठी. आणि इथं आमच्या भाई एक नंबर आमची चिल्लर पार्टी पण आहे भाई सपोर्ट करणारी इथे. हा भाई हा. चला तर आता इथं आम्ही पटकन खूप वेळ झालेला आहे. आम्हाला 10 वाजता निघायचं होतं पण इथं 10:30 पावणे 11 होत आलेले आहेत. आणि आता हंड्या पण म्हणजे हंड्यांना पण सुरुवात झाली असेल थर लावण्यासाठी. तर आता पटकन आम्ही जातो आणि थर लावायला सुरुवात करतो. मी थरामध्ये असल्यामुळे आपल्या व्हिडिओची पूर्ण जिम्मेदारी आमचा सूरज भाईकडे दिलेला आहे. पूर्ण जिम्मेदारी व्हिडिओ काढण्याची. आम्ही तर थरामध्ये राहणार पण सूरज भाई आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी सपोर्ट करणार आहे. तर थँक्यू सूरज भाई. भाई नाश्ता करून घ्या. नाश्ता आहे. आणि दुसरी गोष्ट जेवढे थर आपल्याला लावायचं भाई रेकॉर्ड करायचं का जास्तीत थर आपण 7 थर लावून उतरवलं. पुढच्या वर्षी आपल्याला 8 थर लावायला भेटतील. 8 थर लोडिंग नाही तू घे लाईन. पहिला वडापाव आम्हाला भेटला वडापाव कुंजीवर. पहिला आम्ही आता इथं नाश्ता करून घेतो आणि निघतो बाहेर जाण्यासाठी. तर नाश्त्याला आमच्या इथं काय आहे वडापाव गरम गरम वडापाव पावर क्या वडापाव खाके साथ लगेगा. अजयदा आणि विजयदा दोघे पण इथे नाश्ता प्रोव्हाइड करून देत आहेत पोरांना. तर त्यांचे मनपूर्वक आभार. आमची गावदेवी आहे इथं. आणि आता इथं आम्ही श्रीफळ फोडून आमच्या आजच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. चलो भाई जल्दी. आमची गाडी मागून ये चला लवकर. तुमची पोरा निघल्यात ना भाई थर लावायला. एक नंबर. तर मित्रांनो पहिल्यांदाच आम्ही 7 थर लावून झालेले आहेत मालकुमला. आणि आता आम्ही थेट चाललोय 9 पाड्याला अविनाश जाधव दादाच्या इथे थर लावण्यासाठी. तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनून राहा. खूप मजा येते. आणि अजून तर तुम्हाला खूप जागेवर जाऊन थर लावायचे आहेत. तर आता सुरुवात झाली. पहिले 2 तास लागले. ज्या वेळ घेतला आमच्या इथे पहिल्याच ठिकाणी.
मित्रांनो, आम्ही पहिल्या जागेवर थर लावून निघालो. नंतरला आपल्या ठाण्यामध्ये थर लावण्यासाठी खूप वेळ झालेला होता आणि नंतरला आम्ही टेंबी नाका जिथे जिथे आपले मोठ्या मोठ्या दहीहंड्या होत्या सगळीकडे आम्ही फिरलो. परंतु पावसाने एवढा कहर केला होता की सांगूच नका. खूप पाऊस पडत होता. त्याच्यामुळे आम्ही मोबाईल पण सगळे जमा करून ठेवून दिले होते. त्याच्यामुळे आपल्याला काय पुढचं शूट करता आलं नाही आणि जे काही शूट केलं ते मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तुम्ही पुढे जाऊन बघू शकता. आमच्या इंदिरा पाड्याच्या पोरांची एकी आहे हो एक नंबर. आमच्या इंदिरा पाड्याच्या पोरांची एकी आहे हो एक नंबर. आमचा इंदिरा पाडा गोविंदा पथक आहे पॉवरफुल. आमचा इंदिरा पाडा गोविंदा पथक आहे पॉवरफुल. इंदिरा पाडा गोविंदा पथक सांगायला आनंद होतो. पहिल्यांदा जो आझाद नगरचं गोविंदा पथक होतं त्यांनी 8 थर लावले. त्यांना आम्ही 2 स्टार दिले होते. परंतु आता जेव्हा 7 थरांची सलामी दिली होती आणि स्थानिक जी दहीहंडी आहे इंदिरा पाडा गोविंदा पथक अनेक नागरिक त्याचबरोबर व्यापारी संघ यांचं आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आपल्या या अथक प्रयत्नातून आमचा कार्यक्रम अतिशय शांततेत आनंदात आणि उत्साहामध्ये आपण संपन्न केलेला आहे. सर्वांना विनंती की दहीहंडी फोडल्यानंतरही जायचं नाही, कारण पारितोषिक वितरणाचा जो मुख्य कार्यक्रम आहे आपण सन्मान ट्रॉफी देणार आहोत आणि रोख पारितोषिक जोरदार टाळ्या वाजून आपण या मानाच्या दहीहंडीचा आजचं जे काही ही दहीहंडी फोडण्याचा मान ज्या गोविंदा पथकाने पटकावलेला आहे त्यांचं अभिनंदन करूया जोरदार टाळ्या वाजून. तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि खूप दिवस आमचा चांगला गेला. म्हणजे बाकीच्या ठिकाणी आम्हाला थर लावायला जाम टाईम गेला, म्हणजे 2-2, 3-3 तास एका जागेवर गेले. तर बघू आता पुढं काय करतात. पोरं सगळी इथेच आहेत जमलेली आणि आता आपला ब्लॉग पण आपण एंड करून घेऊ.